पावसाचा जोर कमी झाला आणि अनेक हौसे-नवसे पुराचं पाणी पाहायला घराबाहेर पडले। त्यामुळे पंचगंगा नदीकाठावर अक्षरशः जत्रा भरली होती। कळंबा तलावावर तर नागरिकांची झुंबड उडाली। अखेर पोलिसांना सौम्य लाठीमार करून लोकांना घरी पाठवावं लागलं। तर शिवाजी पूल, पंचगंगा हॉस्पिटल, व्हीनस कॉर्नर, शिंगणापूर आणि तावडे हॉटेल परिसरातही पुराचं पाणी पाहण्यासाठी लोकांची गर्दी दिसत होती। एकीकडे पुराचं पाणी घरात शिरल्यानं चिंताग्रस्त नागरिक दिसतायत, तर दुसरीकडे अनेक जण पूर एन्जॉय करतायत। गेले 8 दिवस मुसळधार पावसानं अक्षरशः थैमान घातलंय। त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात पूर परिस्थिती गंभीर बनली आहे। शनिवारी दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाला, तर आज तुरळक सरी वगळता वरुणराजानं विश्रांती घेतली। शिवाय आज रविवारची सुट्टी होती, त्यामुळे अनेकांनी आज पूर पर्यटन करण्याचा बेत आखला। सकाळपासूनच पंचगंगा नदीवरील शिवाजी पूल परिसरात पुराचं पाणी पाहण्यासाठी गर्दी होती। शेवटी पोलिसांनी बॅरिकेड्स लावून शिवाजी पूल बंद केला, पण त्यातूनही घुसून पुराचं पाणी पाहण्याची हौस अनेकांनी पूर्ण केली। सोन्या मारुती चौकापासून शिवाजी पुलाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांची गर्दी होती। अनेक जण सहकुटुंब पूर बघायला येत होते, त्यामुळे स्वीट कॉर्न, उकडलेल्या शेंगा आणि इतर खाद्यपदार्थांच्या गाड्यांचीही गर्दी दिसत होती। जणू काही शिवाजी पूल परिसरात जत्रेचं वातावरण तयार झालं होतं। दुसरीकडे शुक्रवार पेठेतील पंचगंगा हॉस्पिटल, व्हीनस कॉर्नर, कसबा बावड्यातील राजाराम बंधारा, दत्त मंदिर परिसर, शिंगणापूर बंधारा आणि कळंबा तलावावरही पाणी पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती। कळंबा तलाव परिसरात तर तरुणाईकडून हुल्लडबाजी सुरू होती, त्यामुळे गर्दीला आवरण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला। ज्यांच्या घरात पुराचं पाणी शिरलंय त्यांच्या मनात भीती आणि काळजीची भावना आहे। दुसरीकडे अनेक जण मात्र पूर एन्जॉय करताना वास्तवाचं भान विसरले होते। एकूणच आज रविवारची सुट्टी आणि पावसाच्या विश्रांतीमुळे अनेकांनी पुराचा सुद्धा आनंद घेतला।